नमस्कार, मी अश्विनी. अश्वी रेसिपी मराठीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आणि आज अश्विनीच्या स्वयंपाकघरामध्ये बनवत आहोत तर आपण हेल्दी आणि पौष्टिक थंडीसाठी स्पेशल असे गव्हाचे लाडू. अगदी पौष्टिक लाडू आहे, खूप छान होतात, टेस्टीही तेवढेच होतात. चला तर मग बनवायला सुरुवात करूया. हेल्दी आणि पौष्टिक लाडू बनवण्यासाठी इथे घेतलेले आहे मी 1 वाटी गहू. गव्हाचे लाडू बनवायचे आपल्याला हेल्दी आणि पौष्टिक. 1 वाटी गहू घेतलेले आहे, त्याच वाटीने 1 वाटी गूळ घेतलेला आहे, अर्धी वाटी खोबरे घेतलेले आहे, छान असे बारीक करून घेतलेले आहे, सुकलेली खारीक घेतलेली आहे अर्धी वाटी. ज्या वाटीने आपण गहू घेतले त्याच्या अर्धी वाटी आपल्याला खारीक खोबरे लागणार आहे. थोडेसे ड्रायफ्रूट म्हणजे बदाम, थोडेसे काजू, इथे 1 चमचाभर मेथी दाणे, 1 चमचाभर ओवा, एवढं आपल्याला साहित्य लागणार आहे. प्रथम आपण छान गहू भाजून घेणार आहे. इथे मी गॅसवर जाडबुडाची कढई ठेवून घेतलेली आहे आणि त्यात गहू घालून घेणार आहे. आता गहू मी पहिल्यांदा स्वच्छ धुवून वाळून घेतलेले आहे. आता आपण बारीक गॅसवर छान भाजून घेणार आहोत. गहू भाजत असताना आपल्याला एकसारखं हलवत राहायचं आहे बारीक गॅसवर, म्हणजे एकसारखे सर्व गहू भाजले पाहिजे आपले. आपले गहू भाजत आलेले आहे, फुटायला लागलेले आहे, आवाज येत असेल बघू शकता. म्हणजे आपले गहू भाजत आलेले आहे छानपैकी. अजून 2-3 मिनिट आपल्याला भाजून घ्यायचे आहे. आपले गहू खूप छान भाजलेले आहे, लाल झालेले आहे एकदम आणि फुटतही आहे, ऐकू शकता. खूप छान झालेले गहू भाजून आपण काढून घेणार आहोत. आता आपण गहू काढून घेतलेले आहेत, त्यातच मेथी दाणे घालून घेणार आहोत कढईमध्ये आणि ओवा घालून घेणार आहे. गॅस बंद केलेला आहे, थोडेसे गरम करून घ्यायचे आहे आपल्याला फक्त. आपले गहू खूप छान असे भाजलेले आहे, एकदम भाजल्यानंतर फुसके होतात आणि छान थंडही झालेले आहे बघा. पटकन कट होतात ना खाणी सुद्धा. असे आपले गहू छान भाजलेले आहे. आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक करून घेणार आहोत. ओवा आणि मेथी दाणे हे आपल्याला बारीक करून घ्यायचे आहे छान. गहू बारीक करताना आपल्याला काळजी घ्यायची आहे, पीठ नाही झालं पाहिजे, रवा राहिलं पाहिजे आपलं. आणि तुमचं जास्त प्रमाणात असेल तुम्ही गिरणीतून काढून आणले तरी चालेल. मी थोडंसं करून दाखवत आहे, त्यासाठी मी मिक्सर मध्ये बारीक करत आहे. आपले गहू बारीक करून घेतलेले आहे, खूप छान असे, जास्त बारीकही नाही जास्त मोठे नाही, रवाळ आपण बारीक केलेले आहे, बघत असेल दिसत असेल तुम्हाला. रवाळ असे हे बारीक करून घेतलेले आहे सर्व गहू. आता एका साईडला मी 1 वाटी तेल तापायला ठेवणार आहे. ज्या वाटीने आपण गहू घेतले त्याच वाटीने मी तेल घेतलेलं आहे. तेल आपल्याला शेंगदाण्याचे किंवा करडईचे तेल लागणार आहे. करडईचे असेल तर उत्तमच, मी शेंगदाण्याचे तेल घेतलेलं आहे. तेल गरम होत आहे तोपर्यंत आपण सर्व जिन्नस मिक्स करून घेऊया. गहू घेतलेले आहे, बारीक केलेली खारीक, बारीक केलेलं खोबरं, काजू बदाम आणि गूळ, मेथी दाणे ओवा मी बारीक करून याच्यातच बारीक केलेला गव्हामध्ये. सर्व जिन्नस मी छान एकजीव करून घेणार आहे. मस्त गव्हाला सर्व जिन्नस एकजीव मस्त करून घेणार आहे मी. आपलं मिश्रण सर्व एकजीव करून घेतलेलं आहे, छान मी असं आळ करून घेतलेलं आहे. तेल टाकायचं आपल्याला, गरम तेल टाकायचं याच्यात. आणि तुम्हाला गुळाचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतो. जर तुम्हाला जास्त गोड लागत असेल तर अजून गूळ टाकला तरी चालेल, 1.5 वाटी गूळ टाकला तरी चालेल, म्हणजे जास्त गोड होईल. हे अगदी डायबिटीस वाल्यांना सुद्धा चालू शकतं या मापात. छान तेल गरम झालेलं आहे. मी आता गरम तेल सोडून घेत आहे बघत अशाला. या पद्धतीने आपल्याला तेल सर्व नाही घालायचं. अर्धी वाटी घातलेली आहे, अर्धी वाटी ठेवलेली आहे मी. पुन्हा मिक्स करून घेते.
आपल्याला तेलाचं प्रमाण जसं लागेल तसंच घालायचंय, सर्व नाही घालायचं. थोडं पुन्हा एकदा घालते. गरमच घालायचं म्हणजे छान भाजून निघतं सर्व आपले जिन्नस. आपण अर्धी वाटी आणि थोडस वर घातलेलं आहे तेल पुरेसं आहे, सर्व नाही घातलं मी. छान असं मिक्स झालेलं आहे आणि थंडही झालेलं आहे मिश्रण. आता आपण लाडू वळून घेऊया. तुम्हाला जसे पाहिजे तसे लाडू बांधू शकता. आणि आपल्याला असं आता वाटत असेल तेलकट आहे जास्त, तर नाही, गहू आहे त्यात, गहू भिजायला टाइम लागतो. तुम्हाला जरी वाटत असेल का तेल जास्त झालेलं आहे, तर नाही, तेल मापात आहे झालेलं. आता जरी तेलकट वाटत असेल, नंतर आपले लाडू छान होतील, भिजतील. आपल्या गव्हाला भिजायला टाइम लागतो आणि जसे हे लाडू मुरतात तसे टेस्टी लागतात. खूप छान लाडू लागतात. जेवढे हेल्दी आहे तेवढेच पौष्टिकही आहे आणि जेवढे पौष्टिक आहे तेवढेच टेस्टी सुद्धा लाडू आहे. नक्की ट्राय करा. बघू शकता या पद्धतीने आपण सर्व लाडू बांधून घेऊया. बघत असाल इथे आपण पूर्ण लाडू बांधून घेतलेले आहे. खूप छान असे लाडू झालेले, अगदी सोप्या पद्धतीने सांगितलेले आहे आणि एकदम छान झालेले आहे. हेल्दी आणि पौष्टिक लाडू झालेले आहे. त्याचबरोबर टेस्टी सुद्धा तेवढेच असतात. नक्की ट्राय करून बघा थंडीमध्ये. आवडल्यास लाईक करा आणि एक फोडून दाखवते बघा. खूप छान असे झालेले आहे. जसे हे लाडू मुरतात तसे टेस्टी होतात. आणि रेसिपी कशी वाटली नक्कीच सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवीन नवीन रेसिपी संग पुन्हा भेटूया. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, मेन म्हणजे आपले व्हिडिओ बघत राहा. बाय सर्वांना.